Hello my dear students, today we start our new chapter clinical pharmacy. Clinical pharmacy including part 2. So now let's see. The ultimate aim of clinical practice is to alleviate human suffering. So what is the aim of clinical pharmacy? Through the patient counseling, एखाद्या पेशंटचं दुःख कमी करणे through patient counseling. A pharmacist at a hospital has to provide non-clinical pharmaceutical or a drug distribution service as well as clinical pharmacy service. फार्मसिस्टचं काम काय आहे? हॉस्पिटलमध्ये गोळ्या औषधं पुरवणं तर आहेच, मेडिसिन्स डिस्ट्रीब्यूट करणं ते तर आहेच, ॲज वेल एज आपल्याला पेशंट काउन्सिलिंग करणं पण खूप गरजेचं आहे. थ्रू त्याला फक्त एक स्पेसिफिक नाव दिलं आहे क्लिनिकल फार्मसी, एक वेगळं डिपार्टमेंट आहे ते क्लिनिकल फार्मसी. The non-pharmaceutical service ensure that the patient receive the correct drug at the proper time. Non-pharmaceutical service म्हणजे क्लिनिकल फार्मसीचं काय एम आहे? पेशंटला करेक्ट ड्रग भेटला पाहिजे आणि प्रॉपर टाईममध्ये भेटला पाहिजे, ॲज वेल एज त्याचं जे इनटेक आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. सो नाऊ लेट्स सी द डेफिनेशन ऑफ क्लिनिकल फार्मसी. इथे 2 डेफिनेशन इन्क्लूड केलेले आहेत. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही लिहा, योग्य किंवा जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही लिहा. क्लिनिकल फर्स्ट बघूया आपण. क्लिनिकल फार्मसी इज अ न्यू बॉर्न डिसिप्लिन दॅट कॅरीज अ ट्रेडिशनल हॉस्पिटल फार्मासिस्ट फ्रॉम हिज प्रोडक्ट ओरिएंटेड अप्रोच टू अ हेल्दियर पेशंट ओरिएंटेड अप्रोच so as to ensure the patient maximum well-being while on drug therapy. फार्मसिस्टचं एम काय? हॉस्पिटलमध्ये काय करायचं, जे आपलं ड्रग आहे तो व्यवस्थित त्या पेशंटपर्यंत पोचला पाहिजे का, तर पेशंट लवकर बरा व्हायला पाहिजे आणि त्याची ड्रग थेरपी आहे ती प्रॉपर व्हायला पाहिजे. सेकंड डेफिनेशन बघूया. इट इज अ ब्रांच ऑफ फार्मसी विच इज कन्सर्न्ड विथ द व्हेरियस एक्सपेक्ट्स ऑफ पेशंट केअर and deal not only with dispensing of drug but also advising the patient on safe and rational use of drug. पार्ट 2 मध्ये मी हेच सांगितलं होतं की जे काही इन्क्लूड केले पार्ट 2 मध्ये ते काय, रॅशनल यूज ऑफ ड्रग, ड्रगचा यूज कसा करेक्ट करता येईल हे त्या पार्ट 2 मध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सेकंड डेफिनेशन मध्ये दोन्ही पण डेफिनेशन सेमच आहेत, फक्त लँग्वेज वेगवेगळी आहे. फार्मसीचं काय काम आहे? डिस्पेन्सिंग तर करणं आहेच, ॲज वेल एज त्याला ॲडवाईस करायचं पेशंटला की कसं ड्रग घ्यायला पाहिजे, दुधासोबत घ्यायला पाहिजे. एखादा ड्रग जर त्याला प्रिस्क्राईब केला आहे, अँटासिड दिला आहे, तर ते जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यायला पाहिजे, हे त्याला आपण सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ क्लिनिकल फार्मसी. इन दॅट फर्स्ट, टू असिस्ट द फिजिशियन इन डुईंग अ बेटर जॉब ऑफ प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग ड्रग. आता जसं डॉक्टरला सगळं त्याचे डॉक्टर ऑपरेशन्स करतात, त्यांना इंटरनल बॉडी पार्ट्स माहिती आहेत, त्यांना सगळं एक्सप्लेन केलं, ॲज वेल एज आपल्या फार्मसीमध्ये पण पूर्ण आपल्याला ह्युमन बॉडी एक्सप्लेन केलेली आहे किंवा ते ADMR पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. मग आपले MR लोक काय करतात, एखादा ड्रग जर न्यू आला असेल मार्केटमध्ये, मग ते त्याच्यावर स्टडी करतात, त्यांना ट्रेन केलं जातं त्या गोष्टीसाठी आणि मग त्याच्यानंतर मग ते जाऊन डॉक्टरांना सांगतात की ही टॅबलेट ह्याच्यावर आहे किंवा आता नवीन जर वॅक्सिन आले तर ही करोनावर यूज करा किंवा हे करा. मग ह्या गोळीसोबत जर तुम्ही अजून काहीतरी अजून सप्लिमेंट दिली, कॅल्शियम सप्लिमेंट दिली किंवा अजून विटॅमिन सप्लिमेंट दिली तर ह्या ड्रगचा अजून इफेक्ट चांगला होईल. ते तिथे एक्सप्लेन केलं. टू असिस्ट द फिजिशियन इन डुईंग अ बेटर जॉब ऑफ प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग ड्रग. देन सेकंड बघूया. टू असिस्ट नर्स इन ॲडमिनिस्टरिंग मेडिकेशन्स. तुम्हाला PNT मध्ये इंजेक्शन्स एक्सप्लेन केलेले आहेत किंवा इंट्रावेनस, इंट्रामॅस्क्युलर जे काय आहेत ते कसे द्यायचे किंवा त्याचे अँगल्स वेगवेगळे आहेत. ते नर्सला काय असिस्ट करायचं, म्हणजे सांगायचं नर्सला की हां हे मी इंजेक्शन इंट्रावेनस आहे, इंट्रामस्क्युलर आहे, जे काय आहे ते. देन थर्ड वन, टू इन्क्रीज पेशंट रोल इन ड्रग यूज प्रोसेस. आता पेशंटचा रोल कसा काय इन्क्रीज करायचा? थ्रू पेशंट काउन्सिलिंग. ह्यांना पेशंटला काउन्सिलिंग करायचं, सांगायचं की ही गोळी अँटासिड आहे,
ती तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी घ्या, म्हणजे त्याचा इफेक्ट तुम्हाला लवकर होईल, तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. देन 4th वन, टू मॅक्झिमाइज द इफेक्टिव्हनेस ऑफ ड्रग थेरपी विथ मिनिमम साईड इफेक्ट ऑर ॲडवर्स इफेक्ट. असे बरेच ड्रग आहेत, किंवा आता सेट्रिझिन आहे किंवा एखादं सल्फोनामाइड्स आहेत, ते काय ॲलर्जिक कंडिशनला यूज केले जातात. सेट्रिझिन, सल्फोनामाइड. तर कधी एखाद्याने यूज केला आणि मग त्याला कधी कधी रॅशेस येतात. मग त्याच्यामुळे जर एखाद्याला जर रॅशेस येत असतील किंवा त्याला आधीच जर एखादा प्रॉब्लेम आला असेल, झाला असेल, तर आपण लिहून ठेवायचं किंवा त्याला विचारायचं पेशंटला की तुम्हाला ह्याचा काही प्रॉब्लेम आहे का. सहसा ॲलर्जीसाठी जे ड्रग प्रिस्क्राईब केले जातात त्याच्यावर ॲलर्जी एखाद्याला होते किंवा जास्तीत जास्त काही ॲलर्जी होत नाही, रॅशेस येतात किंवा रेडनेस येतो तिथे. मग त्याचा मॅक्झिमम इफेक्ट कसा वाढवायचा, थ्रू अनदर त्याला एखादी कुठली तरी टॅबलेट प्रिस्क्राईब केली तरी चालते. देन 5th वन, टू डिक्रीज पेशंट नॉन कॉम्प्लायन्स थ्रू द पेशंट काउन्सिलिंग. टू डिक्रीज पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. आता पेशंट नॉन कॉम्प्लायन्स म्हणजे जे डॉक्टरांनी पेशंटला सांगितलेलं आहे की अँटासिड जेवणाच्या आधी खा, पण काही जण विसरतात किंवा ते घेतच नाही आणि परत मग दुसरी गोळी घेऊन त्यांना ॲसिडिटी होते. मग आपण त्यांना काउन्सिलिंग केलं पाहिजे. किंवा सिम्पल एक्झाम्पल आहे की आपल्याला डोस दिलाय 5 दिवसाचा डॉक्टरने, आणि आपण काय करतो, फक्त 2 दिवस घेतो किंवा 3 दिवस घेतो, आणि 2-3 दिवस घेतल्यानंतर परत 7-8 दिवसानंतर परत ताप येतो. हे झालं पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. मग ते कसं डिक्रीज करायचं, थ्रू पेशंट काउन्सिलिंग. लास्ट ऑब्जेक्टिव्ह, to study drug therapy by monitoring it, and it should maintain the record of drug therapies. Any adverse effect or drug interaction should be reported to PTC and physician of the hospital. आता आपल्याला समजले की एखाद्याला ॲलर्जी झाली आहे सेट्रिझिननी, एखाद्याला ॲलर्जी झाली, मग आपण काय करायचं ते आता हल्ली कम्प्युटर यूज करतात त्याच्यामुळे, नाहीतर आधी जर कम्प्युटर नव्हते तेव्हा काय करायचं, एखाद्या बुकमध्ये लिहून ठेवायचे. मग ते बुकमध्ये लिहिलं किंवा त्यांची एक स्पेसिफिक पेशंटची फाईल बनवायची, त्या फाईलमध्ये इन्क्लूड करायचं की नाही ह्याला सेट्रिझिन जमत नाही, ते इन्क्लूड करायचं. ॲज वेल एज आता कोणी प्रिस्क्राईब केलं त्या डॉक्टरांना जाऊन सांगायचं. हॉस्पिटलची PTC कमिटी असेल तर त्या PTC कमिटीला जाऊन सांगायचं. हे फार्मसिस्टचा रोल आहे. नेक्स्ट बघूया आपण स्कोप ऑर रोल ऑर फंक्शन्स ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट. आता हे तिन्ही एकच आहेत, स्कोप किंवा रोल किंवा फंक्शन्स. क्वेश्चन फक्त असं विचारू शकतं, राईट अ रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट किंवा राईट अ स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट और राईट अ फंक्शन्स ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट. काही विचारलं तरी हेच लिहायचं आहे. इन दॅट फर्स्ट वन, मेडिकल हिस्ट्री. आता जसं मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की आत्ता कम्प्युटर आलेत म्हणून कम्प्युटरमध्ये लगेच फीड होऊन जातं की त्याचा काय त्याला ॲडवर्स इफेक्ट दिसलाय किंवा त्याला काय ॲलर्जिक कंडिशन आले, ते काही सगळं लिहून ठेवायचं. आणि आत्ता म्हणजे आत्ता कम्प्युटर यूज करतात आणि आधी काय नोटबुक किंवा फाईल यूज करायचं. आता हल्ली कोण जास्त फाईल यूज करत नाही. मेडिकल हिस्ट्री, इट इन्क्लूड पास्ट अँड प्रेझेंट ऑफ प्रिस्क्रिप्शन अँड नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग, डायटरी सप्लिमेंट, डायटरी हॅबिट, ड्रग अँड इस्टिमेट ऑफ पेशंट कॉम्प्लायन्स विथ द ड्रग थेरपी. त्याचं पास्ट आणि प्रेझेंटचे जे काही टॅबलेट्स चालू आहेत ते इन्क्लूड करायचे, ॲज वेल एज त्याची डायटरी सप्लिमेंट किंवा डायटरी हॅबिट्स. आता डायटरी सप्लिमेंट हे वेगवेगळे असू शकतात. मिल्क कोण खात आहे किंवा एग कोणी खात असेल किंवा एखाद्याला सवय असते एखादं टॅबलेट खायची, किंवा डायटरी हॅबिट्स काय काहींच्या वेगळ्या असतात. ते सगळं काय इन्क्लूड करायचं मेडिकल हिस्ट्रीमध्ये. देन सेकंड वन, मॉनिटरिंग ड्रग थेरपी. इट इन्क्लूड्स इव्हॅल्युएशन ऑफ पेशंट फार्मॅकोकायनेटिक अँड फार्मॅकोडायनॅमिक पॅरामीटर्स, लॅब फाइंडिंग मेडिकल प्रॉब्लेम्स अँड कम्युनिकेटिंग रिलेव्हंट फाइंडिंग टू फिजिशियन. मॉनिटरिंग ड्रग थेरपी म्हणजे त्याला जे काही ड्रग्स प्रिस्क्राईब केले त्याचं फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनॅमिक काही इफेक्ट होतात, किंवा त्याला लॅबमध्ये जर एखादी त्याला टेस्ट करायला सांगितली आहे लॅबमध्ये जाऊन, ती त्याची लॅबची रिपोर्ट काय आले ते बघायला पाहिजे, किंवा त्या पेशंटसोबत कम्युनिकेट करून बघायला पाहिजे की त्या पेशंटला काय प्रॉब्लेम आहे का. एखादा माणूस जर आतूनच डिप्रेशनमध्ये असेल तर त्याला
आपण समोरून कितीही त्याला एखादी चांगली गोळी द्या, त्याला काहीही इफेक्ट होणार नाही. मग जोपर्यंत आपण त्या पेशंटसोबत व्यवस्थित बोलत नाही, आपल्याला कळत नाही की त्याचा इंटरनल प्रॉब्लेम काय, तोपर्यंत कव्हर होणार नाही. देन थर्ड वन, participation in ward round. The clinical pharmacist with physician should participate in ward round, observe individual patient and drug therapy. आता जे काही हॉस्पिटलमध्ये वार्ड्स असतात तिथे फार्मासिस्टनी काय करायचं, जेव्हा फिजिशियन राऊंड मारायला जातो, म्हणजे पेशंटच्या जवळ जाऊन त्याला चेकअप करतो किंवा त्याला बरं वाटतंय नाही बरं वाटतंय सगळं जेव्हा चेकअप करत असतो, तेव्हा क्लिनिकल फार्मासिस्टनी पण डॉक्टरांसोबत जायचं आणि त्याला प्रत्येक पेशंटला इंडिव्हिज्युअल ऑब्झर्व करायचं आणि त्याला जी काही ड्रग थेरपी चालू आहे ती ऑब्झर्व करायची. देन फोर्थ वन, ड्रग इन्फॉर्मेशन. द क्लिनिकल फार्मासिस्ट इस्टॅब्लिश ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे DIC. दिस डाटा इज सेंड टू फिजिशियन ॲज पर देअर रिक्वायरमेंट. आपण एक बुकलेट, तुम्हाला आधी पण एक्सप्लेन केलंय, DIC म्हणजे एक बुकलेट आहे, ते बुकलेट बनवायचं आणि फिजिशियनला जाऊन सांगायचं, म्हणजे आपल्या इथे कुठले ड्रग्ज अवेलेबल आहेत, आपण कुठले ठेवतो. फिजिशियनला तर माहितीच असतं, पण दरवर्षी काहीतरी नवीन ड्रग येतात मार्केटमध्ये, ते पण आपण नंतर इन्क्लूड करत नाही, तर तेही त्यांना सांगायचं. नेक्स्ट आहे पेशंट काउन्सिलिंग. इट इन्व्हॉल्व प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द पेशंट अबाउट ड्रग थेरपी अँड इलनेस. ह्याच्यात काय इन्क्लूड होतं, इन्फॉर्मेशन द्यायची पेशंटला अबाउट ड्रग थेरपी, म्हणजे तुमच्यावर कुठल्या ड्रग्सची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांचं इलनेस काय आहे. किंवा एखाद्याला आपण म्हणतो की त्यांचं डोकंच दुखतंय किंवा पोट दुखतंय आणि त्यांना आपण घाबरवून सांगू शकत नाही की डोकं दुखते म्हणजे काहीतरी अजून तुम्हाला मेजर प्रॉब्लेम असेल किंवा काय. एक नॉर्मली सांगायचं की नाही तुम्हाला पेन किलर दिली आहे आणि काय थोडंसं डोकं दुखत असेल तर थोड्या वेळाने बरं होईल. आपण जर त्यांना अजून मेजर्स काहीतरी सांगितलं तर त्याच्यामुळे ते अजून डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांचा अजून प्रॉब्लेम इन्क्रीज होऊ शकतो. सो नाउ नेक्स्ट, participation in new drug investigation. The clinical pharmacist along with physician participate in investigation of new drugs. Data of this investigation is analyzed and maintained at drug information center. Clinical pharmacist ने काय करायचं, फिजिशियन सोबत डॉक्टरांसोबत पार्टिसिपेट करायचं इन्व्हेस्टिगेशन, कुठल्या इन्व्हेस्टिगेशनसाठी, नवीन ड्रग शोधण्यासाठी किंवा त्याचं ADMR कसं काढायचं किंवा जे काही ट्रीटमेंट चालू आहे. आता करोनासाठी कितीतरी ड्रग्स चेक केलेत, तसं पार्टिसिपेट करायचं आणि हा डाटा कशात ॲड करायचा, DIC मध्ये, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये. सो नेक्स्ट आहे ADR मॅनेजमेंट. फर्स्ट ऑफ ऑल ADR म्हणजे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. एखादा ड्रग घेतला, आपण कशासाठी घेतला, तापासाठी घेतला, पॅरासिटामॉल आपण इनटेक केला ताप येतोय म्हणून, पण त्याचा काहीतरी इफेक्ट काहीतरी वेगळाच झाला किंवा वॉमिट झाली किंवा अजून काहीतरी वेगळं झालं, त्याला ADR ॲडवर्स ड्रग रिॲक्शन मॅनेजमेंट. अलॉंग विथ फिजिशियन, क्लिनिकल फार्मासिस्ट ॲक्टिव्हली इज इन्व्हॉल्व इन रिपोर्टिंग ऑफ मॅनेजमेंट ऑफ ADR. एखाद्या ड्रगमुळे ADR झालंय म्हणून क्लिनिकल फार्मासिस्टने डॉक्टरसोबत इन्व्हॉल्व व्हायचं आणि त्याचं चेक करायचं की त्याला का झालंय ADR. आणि शेवट आहे एज्युकेशनल प्रोग्राम. द क्लिनिकल फार्मासिस्ट ऑर्गनाइज एज्युकेशनल प्रोग्राम्स फॉर नर्सिंग अँड एज्युकेशन रिलेटेड टू स्टेट अँड इफेक्टिव्ह यूज ऑफ ड्रग. एज्युकेशनल प्रोग्राम फार्मासिस्टने काय करायचं, ऑर्गनाइज करायचं फॉर नर्सिंग आणि एज्युकेशन द्यायला. आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे कोणी वर्क करतात, नर्स आहेत किंवा त्यांच्यासोबतचे जे कोणी असतील नर्स, त्यांना काय आपण ड्रगचं कसं यूज आहे आणि किंवा त्याच्यासोबत एखादी सप्लिमेंट दिली त्याचा इफेक्ट कसा होईल किंवा किती लवकर होईल हे त्यांना एक्सप्लेन करायचं. हे डायग्राम आहे, डायग्राम इंडिकेटिंग रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट इन द हॉस्पिटल. एक शॉर्टमध्ये डायग्राम दिलेली आहे. ही सहसा विचारली तर विचारतात, नाही तर नाही. सो इथे हा आपला चॅप्टर संपला. थँक्यू.